तुम्ही आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावे तो. अंतकाळी विठो आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. विठ्ठल तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. आत्मा तुम गिरिजामती सहचरा, प्राणा शरीरं गृहं, पूजा देवी विविधोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति. संचार स्तुपदयो प्रदक्षिण विधि सूत्राणि सर्वा गिरो. यद्यत् कर्म करोमि तदखिलं शम्भो तवाराधनं. नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं, पानो महासायकचारुचापं. नमामि रामं रघुवंशनाथं. महायोगपीठे तटे भीमरत्यां, वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डु.
नमिला गणपती मावली शारदा आता गुरुराया दंडवत। जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय जय गोपी चितचोर प्रभु, जय जय माखन चोर। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी। वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सुंदर असा जवळजवळ सर्वांचा कानपाट असणारा आजचा हा अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या निर्वाण प्रसंगातील अभंग आहे। बंद कराय नको ना मला, चला पहिल्यापासून प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग असून हा अभंग निर्वाण प्रसंगातील अभंग आहे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस पंढरीश परमात्मा जगद्गुरु तुकोबरायला नेण्यासाठी आले त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय जाऊ नये म्हणून अनेक लोक तुकाराम महाराजाच्या समोर होते आणि ते तुकाराम महाराजाला सर्व विनंती करत होते, महाराज तुम्ही जाऊ नका, कारण तुमची समाजाला गरज आहे, आम्हाला गरज आहे, या संप्रदायाला गरज आहे महाराज। ओ तुकाराम महाराज नका ना जाऊ, ओ आता तरी कुठेतरी तुम्ही आम्हाला कळा लागले आणि अशा वेळेस जर गेले तुम्ही तर खरंच संप्रदायाची हानी होईल, आमची हानी होईल। माणसाची किंमत कळत असते पण शेवटच्या क्षणाला, हे दुर्दैव आहे जीवनाचं किंवा गेल्यानंतर। तुकोबरायची किंमत त्या काळातील देहूवासियांना कळाली आणि मग सगळे तुकोबरायला आडवा लागले, नको ना तुकाराम महाराज जाऊ नका ना, ऐका ना हो, सगळे हात जोडून उभे तुकोबराय पुढे। त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, गड्या हो तुम्ही सगळे जरी मला आडवा लागले तर आता काही थांबणं शक्य नाही। का थांबणं शक्य नाही? कारण आता मला जावं लागणार। आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आता मी चाललो, फक्त तुम्ही एक काम करा, कृपा असू द्या। कृपा या शब्दाचा अर्थ प्रेम, कृपा या शब्दाचा अर्थ काय होतो? प्रेम। शब्द जिथं जसा जातो तसा त्याचा अर्थ तयार होत असतो। जगद्गुरु तुकोबराय काय तुम्हाला मला कृपा असू द्या म्हणणार नाही, मग कृपा या शब्दाचा अर्थ प्रेम। ऐका तुम्ही सर्वजण, आता मी तर चाललो पण माझ्यावर प्रेम असू द्या, काही चुकला असेल हुकला असेल सगळे विसरून जा आणि प्रेमानं मला निरोप द्या। कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी। मी सगळ्याला विनंती सांगतो, प्रेम असू द्या आणि मला जाणं गरजेचं आहे। सगळे म्हणाले महाराज तुम्हाला नाही जाता येणार, थांबावं लागल, तर तुकाराम महाराज म्हणले नाही थांबता येणार। वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, अरे वेळ झाला आणि निस्ता वेळ झाला नाही, काळही झाला माझा। ज्या कार्यासाठी आलो होतो ते कार्य माझं झालं आता, आणि कार्य आटपलं की माणसानं निघायची तयारी केली पाहिजे। ऐकताना सगळी, कार्य आटपलं की माणसानं निघायची तयारी केली पाहिजे। कार्य आटपल्यानंतर जे लोक निघायची तयारी करत नाही तैसे हाल होत असतात। काय होतात? तैसे हाल होतात। कार्य आटपलं की निघलं पाहिजेत। माझं कीर्तन झालं ना की मी निघलं पाहिजे, पण जर मी थांबण्याचा प्रयत्न केला तर जी किंमत मला आल्या आल्या भेटली ती किंमत नंतर मला भेटणार नाही। मी अजून जर जास्त काळ थांबलो, अजून तर 2-4 दिवस थांबलो, तर मग ज्यांनी मला दूध पाजलं, ज्यांनी मला कॉफी पाजली तेच म्हणतील महाराज तुम्ही आता आहेच ना तर तेवढं मंदिर झाडून घ्या। अजून 2 महिने थांबलो ते म्हणतील महाराज मंदिर तर झाडात लागले, पण एक काम करा
पलीकडे आपलं बांधकाम चालू आहे मंगल कार्यालय, त्याच्यावर पाणी मारत जा. अजून जर जास्त थांबलो तर भाऊ म्हणतील महाराज इथं आहेच का नाही तुम्ही, आपली हळद उकडणं चालली फक्त, तिथं फक्त काड्या घाला. हा कशाचा परिणाम आहे? कशाचा परिणाम आहे? अरे जास्त काळ थांबता येत नाही. काळ संपलं की निघलं पाहिजेत माणसानं. आणि एक ध्यानात ठेवा, तुमचाही काळ संपा लागला आणि माझाही काळ संपा लागला. काळ संपल्यानंतर माणसाने निघायची तयारी केली पाहिजे. आणि ज्याला काळ वेळ कळाली ना तो माणूस जीवनात यशस्वी होत असतो. दात पडा लागले, केस सगळे पांढरे झाले तरी काळा कलर करायला लागला, दाताला नवीन दात बसून आणा लागला. अरे तू काही केलं भल्या माणसा तर काळ पाहा लागला ना. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवे ना तेव्हा. काळाच्या तावडीतून तुम्ही आले मी सुटणार नाही. ज्याला काळ कळाला, ज्याला वेळ कळाली तो सगळ्यात मोठा आहे. ध्यानात ठेवा. समय कळला पाहिजे. आणि समय हा कोणाच्या बाजूला? समय हा स्वतंत्र आहे. ध्यानात ठेवा. समय ईश्वर आहे. आमचे गुरुजी म्हणायचे वेळच ईश्वर आहे. ज्याला वेळ कळाली त्याला सगळं कळालं. ऐकताना सगळे वेळ असते आणि वेळ ही प्रत्येकाची बदलत असते. काळ वेळ बदललं की माणसानं तयारी केली पाहिजे. माणसं तयारी नाही करत. माणसं जास्त जास्त चिटकतात. जसं वय वाढलं तसं संसाराला चिटकणं सुरू होतात माणसं. जवानपणात ऐका ना, जवानपणात जे माणसं स्वतःचं लेकरू घेऊन खांद्यावर बगलत घेऊन बाहेर गेले नाही, म्हातारपणात तेच माणसं नातू खांद्यावर बगलत हातात, ते कुठे जातात ते तुम्ही सांगा. आता हे का होतं? जर बायको म्हणली अहो स्वयंपाक करायचा, एकदा मुलगा बाहेर न्या ना, ते म्हणते चुप बस, लाज वाटते मला. त्यावेळेस लाज वाटते. आणि नंतर याचा अर्थ जसं सवय वाढतं तसं माणसं संसाराला चिटकत असतात. याचा अर्थ वेळ आणि काळ कळत नाही. तुकोबरा आहेत ते. तुकोबरा म्हणले अरे माझा वेळ झाला, काळ वेळ झाला. उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो. अरे साक्षात जगाचा मालक भगवान पंढरीश परमात्मा मला नेण्यासाठी आला, मला नाही थांबता येणार. वेळ संपली. आता वेळ कळली पाहिजे. वेळ संपली ना. आज संतो आज खडसे बुवा माझी वेळ आहे. आज माझा आवाजही चांगला आहे, मला बोलता येतही चांगलं, मला मागणीही चांगली आहे. आज वेळ आहे माझी. ही वेळ कायमच राहील याची काही गॅरंटी नाही. अहो अनेक लोकांना वेळ न कळाल्यामुळे आज ते फजितीत आहेत, दुःखात आहेत. वेळ असते सुधारण्याची. ज्याला वेळ कळाला, काळ वेळ एकदा गेलं ना हातातून, फुफुटा राहतो खाली, काही राहत नाही. आभी नाही तो कभी नाही. मला ओघात आला दृष्टांत म्हणून मांडतो अभंगातला. ऐका, भगवान गोपाल कृष्ण निजधामाला गेले. आणि निजधामाला गेल्यानंतर पत्र पाठवलं पांडवांना की सगळ्या गोपिका माझ्या पत्नी आहेत त्यांना घेऊन जा, कारण द्वारका बुडणार आहे. जगाच्या मालकाचं गावावर घर बुडालं, कोणी शिल्लक राहिलं नाही. दोन लोकांचं गाव सोन्याचं होतं. एक रावण आणि दुसरा कृष्ण. एकाची जळाली आणि एकाची बुडाली. तुमचं गणित मांडत बसू नका. आपलं गणित काही कामाचं नाही. एकाची बुडाली आणि एकाची जळाली. आणि मग अर्जुन आला. आणि अर्जुन आल्यानंतर मला वेळ सांगायचं आणि पुढे चालायचं. अर्जुनाला कळालं की जगाचा मालक भगवान गोपाल कृष्ण निजधामाला निघून गेलेत. वाईट वाटलं, दुःख झालं अर्जुनाला. आणि सगळ्या गोपिका पत्न्या म्हणाल्या अर्जुना आम्हाला सुरक्षित ठिकाणी हस्तिनापुराला घेऊन जा. अर्जुन पुढे आहे आणि सगळ्या गोपिका पाठीमागे आहे. जंगलाचा रस्ता आहे, जंगलातून जात आहे. आणि जंगलात अचानक भिल समाजाच्या काही बाया समोरून आल्या. म्हणल्या एवढ्या भरदरी वस्त्र घातलेल्या स्त्रिया आहेत, अंगावर अलंकार आहेत, लुटा यांना. कोण? जंगलातल्या भिल समाजाच्या बाया होत्या. सगळ्या स्त्रिया म्हणाल्या घाबरू नका, ह्या बाया जरी आपल्या अंगावर चालून आल्या तरी ह्या आपलं काही वाकडं करू शकत नाही, कारण आपल्या संरक्षणासाठी आपल्या समोर काही सामान्य माणूस नाही. हा तो अर्जुन आहे त्याच्या पुढे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण एकही उभा राहिला नाही. हा तो पराक्रमी महारथी कोण आहे? अर्जुन आहे. याच्याजवळ तोच धनुष्य आहे आणि बाणही तेच आहेत. हा काही सामान्य नाही, घाबरायचं काम नाही. अर्जुन सामान्य आहे का? बोला सामान्य आहे अर्जुन? अहो कर्णासारखे, द्रोणाचार्यासारखे, भीष्माचार्यासारखे
महापराक्रमी माणसा अर्जुनापुढे उभे राहू शकत नव्हते. मग भिल समाजाच्या बाया काय करतील? ऐकता ना, ध्यान देऊन ऐका सगळे. आज स्पेशल तुमच्यासाठी कीर्तन आहे. अभि नाही तो ऐका ऐका. आणि मग अर्जुन पुढे आहे. भिल समाजाच्या बाया आल्या. सगळ्या गोपिकांनी सांगितलं, अर्जुन अरे ह्या बाया आल्यात, आमचं संरक्षण कर. अर्जुनाने सांगितलं, डोंट वरी, चिंता करू नका, मै हो ना. मग त्यानं ते धनुष्य बाण काढला आणि धनुष्याला लावला. आणि धनुष्याला लावला तेवढ्या टायमात 2-4 महिला आल्या त्या भिल समाजाच्या बाया. एकीनं धनुष्य वळडा, एकीनं बाण वळडा. पाहता काय, अहो त्या भिल समाजाच्या बाया आहे ना, त्या अर्जुनाला कुत्र्यासारखं मारलं. मी महाभारत सांगायला लागलो. कुत्र्यासारखं मारलं, अंगावर कपडा राहिला नाही कोणाच्या, अर्जुनाचा. एवढा मारला अर्जुन, एवढा मारला दादा अर्जुन, पुरुषोत्तम बुवा इतका मारला ना अर्जुनाला की अर्जुनाला का कू करताय ना. त्या पाठीमागच्या बाया म्हणाल्या, आपण याच्या भरोशावर चाललो, हा कुत्र्यासारखं मार खा लागला, आपला आता काही खरं. आपण देवाच्या पत्नी आहोत, जर या स्त्रियांनी या पुरुषांनी आपल्या अंगाला जर स्पर्श केला योग्य होणार नाही. मग एकच पर्याय आता, ज्याच्या भरोशावर चाललो होतो तोच कुत्र्यासारखा मार खा लागला. आता जगण्यात मजा नाही. जवळच तळ होतं, सगळ्या गोपिका गेल्या आणि त्या तळ्यात उडी मारल्या. ज्या तळ्यात उडी मारल्या ते तळ आजही आहे, त्याला गोपी तलाव असं म्हणतात. त्या स्त्रियांच्या शरीराची पूर्ण माती झाली आणि तोच गोपी चंद आपण कपाळाला लावतो. मला ते नाही सांगायचं, मला अर्जुन सांगायचा आहे. अर्जुन हा तोच आहे ज्याच्या पुढे एकही उभा राहत नव्हता. पण काळ बदलला, वेळ बदलली. आज अर्जुन आलं. सामान्य भिल समाजाच्या बाया आहे ना मारलं, नुसतं मारलं नाही, कपडे काढले, कुत्र्यासारखा बदलला. हो कोण? अर्जुन. मी नाही म्हणत, सुरदासजी वर्णन करतात. समय समय की बात है, समय बड़ा बलवान, समय समय की बात है, समय बड़ा बलवान. भीलन ने लूटी गोपिका, वही अर्जुन वही बाण. समय समय की बात है. ऐका रे दादा हो, समय आहे, समय समय की बात है. समय बड़ा बलवान, समय बलवान होता है. ना आप बलवान हो ना हम बलवान है. हा, तुम्हाला वाटते महाराज गोड गातात, राजा बलवान आहे. समय बलवान आहे आज. पण आता असे कित्येक महाराज त्यानं संपवलेत, पण समयानं. म्हणून ले तुंतुने वाजू नका. मी असान मी तसान, मैं अमुक करूंगा टमुक करूंगा. अरे बस रे. समय समय की बात है, समय बड़ा बलवान. भीलन ने लूटी गोपिका, वही अर्जुन और वही बाण. अर्जुन ही वही है और बाण भी वही है. लक्षात घ्या. अर्जुनासारखे जे हाल होतात. समयाचं सदुपयोग करा. वेळ आहे, वेळ गेल्यानंतर नाही थांबतायत. जगाचा मालक माझ्यासाठी उभा आहे, तुकोबराय म्हणतात. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग, बोला तू. अरे जगाच्या मालकानं माझ्यासाठी थांबावं. आता नाही थांबतायत. आता जावं लागणार मला. तुकोबराय प्रार्थना करतात, जाऊ द्या आता. आणि कसे गेले तुकोबराय? तुकाराम महाराज म्हणतात, शेवटचा काळ माझा जवळ आला. मी भाग्यवान आहे की आयुष्यभर केलेला परमार्थ माझा आज फळाला आला. तुकाराम महाराज म्हणतात, आज फळाला आला. यासाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. अहो परमार्थ करायचा कशासाठी? आपला दिवस गोड होण्यासाठी. शेवटचा, मरण्याच्या अगोदर आपलं जीवन गोड झालं पाहिजे. तुकोबराय म्हणतं, माझं जीवन आज फळाला आलं, माझं जीवन गोड झालं. परिणाम काय झाला? अंतकाळी विठो आम्हासी पावला.
चिवडी सहित झाला गुप्त तुका. शेवटचा काळ तो देव आम्हाला पावला आणि सदैव आम्ही वैकुंठात चाललो गेलो. हे तुकोबरायचे शब्द आहेत, माझे शब्द नाहीत. आणि आजचा तो दिवस आहे की आज बीज आहे तुकाराम महाराजांचं. आणि आज भगवान पांडुरंगाचा आदेश भगवंत न्यायला आला. कोण आलं? तुकोबरायला. आणि जगद्गुरु तुकोबराय सदैव वैकुंठात गेले, ध्यानात ठेवा. ते तुकोबर आहे महाराज. मग काही लोक म्हणतात महाराज तुकाराम महाराज वैकुंठात गेलेच नाही, लकून लोक त्याचा खून झाला, अमुक झाला, टमुक झाला, येडे आणि करू नका. माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. तुकाराम महाराज वैकुंठातच गेलेत. आणि ऐका, हे काय पहिले नाही गेले तुकोबराय, याच्या अगोदर बरेच जण गेलेत. कोण कोण गेलं? प्रल्हाद गेले सदैव वैकुंठात. कोण गेलं? ध्रुव गेले सदैव वैकुंठात. कोण गेलं? धर्मराज गेले ना, त्या काळ्या कुत्र्याला घेऊन. कुत्र्या सहित वैकुंठाला गेले, सदैव गेले. कोण? पण या सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर माझे तुकोबराय. का सर्वश्रेष्ठ आहेत? ऐका ना, याचं कारण असं आहे, जेवढे गेले तेवढे एकही वापस आले नाही. पण माझे तुकोबरायची ताकद, माझ्या तुकोबरायचा परमार्थ काय होता? तुकाराम महाराज सदैव वैकुंठात गेले आणि नुसते गेले नाही, 4 वेळेस वापस आले. किती वेळेस? 4 वेळेस. गेल्यानंतर 4 वेळेस वापस आले तुकोबराय. त्याचा इतिहास, एकदा स्वतःच्या मुलीसाठी, भागीरथीसाठी, एकदा एका वाण्यासाठी आले. मला दृष्टांत सांगायला वेळ नाही, कारण आज मी बंदिस्त आहे थोडा. नंबर 2 आणि नंबर 3 कोणासाठी? या तेलिया कारणी झाले येणे. त्या कोणासाठी? जगन्नाडे महाराजासाठी आले एकदा. किती झाली वेळ? 3. आणि चौथं सांगू का? चौथं निळोबरायसाठी आले. निळोबराय 40 दिवस अनुष्ठान केलं महाराज. एवढं खडतड अनुष्ठान केलं की तुकोबरायनं मला अनुग्रह द्यावा, आणि त्यांनी बोलले होते मला, आणि तसे गेले. ते अनुग्रह न देता गेले. 40 दिवस अनुष्ठान केलं. देवाला पण तुकोबरायने आले. काय अधिकार असेल माझ्या निळोबरायचा? तुझा लागी येथे बोलविले कोणी, तुझा लागी येथे बोलविले कोणी, प्राथिल्या वाचो आला शिका, प्रार्थल्या वाचोनी आला शिका, तुझा लागी बोलविले कोणी, तुझा लागी बोलविले कोणी. पंढरीश परमात्मा निळोबरायच्या समोर आले. डोळे उघडा, मी आलो. निळोबरायने सांगितलं, तुला कोण बोलवलं? तुझा लागी येथे बोलविले कोणी, प्राथिल्या वाचून आला सिका. अरे तुझी प्रार्थना केली नाही, तुझं भजन केलं नाही, भजन तुकोबरायचं, तू कस काय आला? चल जा, वापस जा आणि माझ्या तुकोबरायला पाठवा. आणि मग तुकोबराम महाराज आले. 4 वेळेस तुकाराम महाराज आले आणि 4 वेळेस गेले. का गेले? का आले? का गेले? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. त्याचं कारण असं आहे, तुकोबरा हे स्वइच्छा प्रारब्धात जगताय. संताचं जगणं हे स्वइच्छा प्रारब्धात आहे. तुमचं आमचं जगणं हे कोणतं प्रारब्ध माहिती आहे का? अनिच्छा. इच्छा नाही तरी आपल्याला जगावं लागतं. इच्छा नाही तरी आपल्याला रोग होतो. इच्छा नाही तरी केस पांढरे होतात. इच्छा नाही तरी दात पडतात. इच्छा नाही तरी कीर्तन करावं लागतं, आहे का नाही? कधी कधी इच्छा नसते, आवाज बसतो, बोलता येत नाही, आहे का नाही? इच्छा नाही चाल म्हणायची आज, पण म्हणा लागली का नाही? समजून घ्या, आपण अनिच्छा प्रारब्ध आहे. कोणतं प्रारब्ध आहे? आणि 3रं प्रारब्ध आहे परीक्षा. परीक्षा प्रारब्धात कोण जगतं? देव. देव स्वतःच्या इच्छेनं काहीच करत नाही. देवाला आणावं लागतं, आपल्याला यावंच लागतं. आणि संत येतात. परत ऐका, देवाला आणावं लागतं, देव मनानं येत नाही. देवाला सांगावं लागतं. काय सांगावं लागतं? देवाला सांगावं लागतं, धेनु रूपी गाय ब्रह्म्यापासी जाय, किंवा धेनु रूप
धरी हृदय विचारे हृदय बसरे ओ भूपहि जाए दादा घेऊन दे ना धेनु रूप धरी हृदय विचारी गायीनं पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवापाशी गेली आणि ब्रह्मदेवाला प्रार्थना करते की आता आम्हाला वाचवा का राक्षसांचा अत्याचार वाढला आणि मग सगळे देवदेवापाशी गेले आणि प्रार्थना करतात आकाशापतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति आणि मग देवानं सांगितलं आता तुम्ही म्हणता ना म्हणून मी अवतार घेतो देवाचं येणं त्याच्यावर अवलंबून नाही परीक्षा आहे दुसऱ्यावर अवलंबून आहे कोणाचं येणं देव स्वइच्छेनं येत नाही दुसऱ्याच्या इच्छेने येतो एक नंबर 2 तुम्ही आणि मी आपलं येणंही हातात नाही जाणं हातात नाही देवाचं येणं हातात नाही पण जाणं हातात आहे कोणाचं देवाचं येणं हातात नाही पण जाणं हातात आहे आपलं येणंही हातात नाही आणि जाणंही हातात नाही क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं किसी का काही गॅरंटी नाही महाराज आपली गॅरंटी नाही आपली वॉरंटी नाही कोणती वस्तू आणा बाजारातून त्याची गॅरंटी आणि वॉरंटी भेटते मोबाईल घ्या त्याची गॅरंटी बी येते आणि वॉरंटी येते हा माईक आहे माईक अतिशय गोड माईक आहे पण याची सुद्धा गॅरंटी आहे का नाही भाऊ गॅरंटी दुकानदारानं सांगितलं 6 महिने काय झालं तर माईक टू माईक घेऊन जा दुसरा याची गॅरंटी अहो या मृदंगाच्या शाहीची सुद्धा गॅरंटी देतात भरणारे हां नाही देतात काय काय अहो काय देतात माणूस पाहून देतात ते एखादं जड हाते असेल तर ते म्हणतात नाही भाऊ तशी काही गॅरंटी पण तुमच्या हरका वाजवणार असला तर ते म्हणतात महाराज जर सप्त्यात जर पडली ना या तर फुकट भरून देईन त्याच्या पुढे बोल या कपड्याची सुद्धा गॅरंटी मी कपडे शर्ट घ्यायला गेलो दुकानदार म्हणे बाबा जर याचा जर का कलर फिका पडला तर तोंडावर फेकून मारा कोणाच्या दुकानदाराच्या म्हणजे याची सुद्धा गॅरंटी पण गॅरंटी नाही फक्त कशाची या शरीराची गॅरंटी नाही याची गॅरंटी नाही कधी उताना होईल बरं आपल्या हातात काहीच नाही येणंही हातात नाही आणि जाणंही हातात नाही आपण कोणत्या प्रारब्धात आहोत मग बोला अनिच्छा प्रारब्ध पण संताचं महाराज येणंही हातात आहे आणि जाणंही हातात येतो जातो आम्ही देवाचा संघात स्वइच्छा प्रारब्धात संत जगतात म्हणून ते म्हणू शकतात की आम्ही येतो आणि ते म्हणू शकतात अभंगाच्या पहिल्या कडव्यात आम्ही जातो आम्ही जातो तुम्ही कृपा तू द्यावी 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 सकळावे सांगावे सकळा सांगावी विनंती माझी वाढावेल झाला उभा म्हणून रंगा वाढावेल झाला उभा म्हणून रंगा वाढवेल झाला
स्वइच्छा प्रारब्धात संत जगतात म्हणून ते म्हणू शकतात आम्ही जातो तुम्ही. आपण नाही म्हणू शकत. आपण म्हणू शकतो का की आम्ही जातो बरं का आता. आपल्या जाणंही हातात नाही आणि येणंही हातात नाही महाराज आपल्या. आपण जर जातो म्हणले तरी जाणार नाही. 4-5 दिवस घोळू देऊ ठेवल. मग येणंही आपल्या हातात नाही आणि जाणंही आपल्या हातात नाही. येणं आणि जाणं हातात फक्त साधूचे आहे. तुकोबरायच्या हातात आहे, येणं हातात आहे म्हणून जाणंही हातात आहे. आणि ते तुकोबराय म्हणतात स्वइच्छा प्रारब्धातले शब्द आहे. या अभंग हा स्वइच्छा प्रारब्धातला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जातो, आम्हाला जाऊ द्या, आता आम्हाला जाणं आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. आम्हाला जाऊ द्या. आणि तुकोबराय सदेह महाराज हा वैकुंठाला गेले. 1 वेळेस 4 वेळेस आले आणि 4 वेळेस गेले महाराज. हे सामर्थ्य फक्त कोणात आहे? फक्त तुकोबरायत आहे. आणि त्या तुकोबरायचा बीज आहे. आणि या बीजाच्या निमित्तानं आजचं हे कीर्तन जरी असलं तरी आजच्या कीर्तनाचं परत एक महत्त्व असं आहे. आदरणीय रामभाऊ वैकुंठवासी रामभाऊ बाबा विठोबा अवचार यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आजचं कीर्तन आहे. आता ऐका, आता चिंतन कशाचं? वर्ष श्राद्धाचं. आता अगोदर सांगितला अभंग, आता वर्ष श्राद्ध आहे करा वेळ ठरल्या वेळ. परम आदरणीय वैकुंठवासी रामभाऊ बाबाचं प्रथम पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे. आणि त्यांचं वर्ष श्राद्ध, वडिलाचं हे वर्ष श्राद्ध व्हावं हा शुद्ध भाव हेतू त्यांचे चिरंजीव आदरणीय त्र्यंबक भाऊ असतील, माणिकराव भाऊ असतील, या दोन्ही मुलांच्या अंतकरणात आलं की आपल्या वडिलाचा कीर्तनाचा सोहळा ठेवा. आणि अतिशय गोड अंतकरण आहे त्या मुलांचंही, म्हणून त्यांनी हा सुंदर कार्यक्रम ठेवला. तसं जर विचार करायला गेलं तर रामभाऊ बाबाला मी ओळखत होतो. रामभाऊ बाबा बऱ्याच वेळेस कीर्तनात कथेत मला बऱ्याच वेळेस भेटले. आणि मला असं वाटतं आपल्या नवीनच घराचं बांधकाम चाललं होतं त्या कोठ्याचं, का तुमचं इकडून नाही का ते घर, त्यावेळेस माझी गाडी तिथं लावलेली होती. त्यावेळेस त्यांनी आपल्याला चहा प्यायला नेलं होतं. आता नेमके तुम्ही होते का भाऊ होते माझ्या लक्षात नाही, पण त्यांनी नेलं होतं की म्हणे बाबा चला 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 चला. आणि तिथं चहाही प्याला होता मी. परमार्थिक विचाराचे माणसं होते म्हणून आज त्यांचा हा सोहळा होऊ लागला. कुणाचेही सोहळे होत नाही ध्यानात ठेवा. आता ध्यान देऊन कीर्तन आहे का? सोहळे कोणाचे होत नसतात, ज्याचं कर्तृत्व असतं त्याचे सोहळे होतात. नाही तर बऱ्याच लोकांकडे पैसे आहेत महाराज, त्यांचे सोहळे नाहीत, त्यांचं वर्ष श्राद्ध नाही. सोहळा झाला पाहिजे. तुकोबरायचा सोहळा झाला, ज्ञानोबरायचा सोहळा झाला. ऐका ना, आज आदरणीय रामभाऊ बाबाचा हा सोहळाचे हा काय आहे? हा मरण्यानंतरचा हा सोहळा आहे महाराज. हा सोहळा आहे. सोहळा कोणाचाही होत नाही. मी सांगितलं ना, पैशावाले लोक आहेत महाराज. तिसऱ्या दिवशी सगळं उरका लागलेत लोक. म्हणले घ्या उरकून, कशाला वेळ गमवता, आम्हाला अडचण नाही तुम्हाला अडचण नाही. समजून घ्यायचं याचं कर्तृत्व कमी पडलं. ज्याचं कर्तृत्व असतं महाराज त्याचे सोहळे होतात. ऐकताना सगळे. आज हा कीर्तनाचा सोहळा व्हायला लागला आणि ते त्यांचे ते पाहत असतील अजून. कोण? बाबा. तुम्ही म्हणले ते कसं काय पाहतील? अजून पाहू राहिलेत ते. तुम्ही म्हणसाल कसं काय? आता रातच्या 12 नंतर उद्या दिवस माळवाय, दिवस उगवायच्या टायमाला त्यांचं स्वस्वरूपात ते जाणार आहेत. कोण? अजूनही सुद्धा रामभाऊ बाबा अवचार आहेत हा माझा ठोस पुरावा आणि म्हणणं आहे. मी पटवून देणार आणि मग घरी जाणार आहे. ऐका ऐका काय म्हणतात बाबा. त्यांना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, मी एवढा परमार्थ केला आणि त्या परमार्थाचं फळ असं झालं की माझा मरणाचा सोहळा मी माझ्या डोळ्यानं पाहिला. प्रमाण आहे महाराजांचा. ऐका. आपुले मरणा पाहिले म्या डोळा, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपला सोहळा झाला पाहिजे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो या झाला सोहळा अमुपम्य.
अहो आपला सोहळा झाला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझा सोहळा झाला. आपुले मरण पाहिले म्या डोळा तो या झाला सोहळा मुपम्य. आज तुकोबारायचा सोहळा झाला ऐका ना. आणि आज रामभाऊ बाबाचा हा सोहळा आहे. कर्तृत्व असतं त्याचे सोहळे होतात गड्या हो. बाबाचं निश्चित कर्तृत्व होतं. निश्चित कर्तृत्व होतं. ध्यानात ठेवा. कर्तृत्वाशिवाय पुण्याशिवाय सोहळे होत नाही. म्हणून रामभाऊ भाऊचा बाबाचा हा सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये मला साथ करण्यासाठी अतिशय गुणवान मंडळी आहेत. महाराष्ट्रभर ज्यांचं नाव लौकिक गोड आहेत. आदरणीय पुरुषोत्तम महाराज आहेत, आदरणीय खडसे महाराज आहेत, आदरणीय गजानन महाराज आहेत, आदरणीय नाना आहेत. सर्व गोड मंडळी आहेत. चोपदार विनेकरी सुंदर साऊंड सिस्टीम सर्व गोड मंडळी आहात. तुमच्या सर्वांना धन्यवाद देतो. मला सचिन भाऊचे सारखे फोन चालू होते. म्हणले बाबा तुम्हाला यावं लागतं. आणि बाबाच्या या शेवटचा निरोप देण्यासाठी मी हजर झालो. आज शेवटचा निरोप आहे बाबाला. इतक्या दिवस तुम्हाला असं वाटलं की सावडण रक्षा विसर्जन तेव्हा शेवटचा निरोप आहे. आजही शेवटचा निरोप आहे. आता हा खरा शेवटचा निरोप आहे. आता हे पटवून सांगणार तुम्हाला मी. अगदी जन्म झाल्यापासून तर आजच्या दिवसापर्यंत पूर्ण जीवाचा प्रवास सांगणार. देऊ नाही का काय सांगणार मी बरं का. आतापासून कीर्तन आता क्लिअर आपला. हे 13वीचं कीर्तन वर्ष श्राद्धाचं 13वीचं कीर्तन आहे. आता जीवाचा प्रवास सांगणार आहे. आणि आजचा जो कीर्तनकार आहे आजच्या कीर्तनकार बंदिस्त असतो भाऊ थोडा. आजच्या कीर्तनकारानं काही बोलू नये भाऊ. आजच्या कीर्तनकारानं फक्त जीवाचा प्रवास सांगावा असा बंधन आहे. कोण आलं कीर्तनकाराला. काय बंधन आहे ध्यान देऊ नाही का. आता पहिलं तर बाबाचा शेवटचा निरोप देण्यासाठी आपण उभे आहोत. का म्हणालो मी कारण ते अजून आहेत. त्यामुळं आज जाणार आहेत ते. आता प्रवास सुरू झाला त्यांचा. ऐका आता पहिलं जन्मापासून तर आजच्या दिवसापर्यंत सगळं चरित्र तुम्हाला सांगतो. ध्यान देऊ नाही का. काही काही लोक तिसऱ्या दिवशी उरकतात. काही म्हणतात काय करायचं काम नाही दावळं. काही म्हणतात काहीच करायचं काम नाही तेरसं. कशासाठी 5 माणसं लागतात. कशासाठी मडकं समोर लागतं. कशासाठी मडकं फोडायचं. काहून ते पाणी गळतं. काहून ते मागं टाकायचं. काहून त्याचा चुरा करायचा. काहून बोंब मारायची. हे सगळं सांगणार आहे मी तुम्हाला ऐकायची इच्छा नाही. ध्यान देऊ नाही का. आज बाबाच्या रूपानं तुम्हाला हे सगळं ऐकायला भेटणार आहे. नवीन पोरं सुद्धा ऐका रे पोर हो. का या परंपरा आपण करायच्या का जपायच्या ह्या का. आणि हे जर नाही केलं जर विधी नाही केल्या आपण दशक्रिया विधी नाही केल्या आपण वर्ष श्राद्ध नाही केलं आपण 13वी नाही केली तर त्या पितराला परमगती प्राप्त होत नाही. मग त्या पितराला काय होतं ते अधोगतीच्या मार्गाने जातात. आणि अधोगतीच्या मार्गाने गेले की त्या कुळातल्या त्या मुलांना आणि त्या नातवांना ते जीव त्रास देतो. कोणता मी मनान बोलत नाही. आहा कटकटा करती पितरे. ते पितर कटकटा दात खातात. शाप देतात की अरे आम्ही तुम्हाला जन्म दिला ना आमचा तुम्ही पूजापाठ बी नाही केला. कशासाठी काय करायचं ध्यान देऊ नाही का. पहिला तर जन्म कसा होतो ऐका सगळेजण. विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही मांडतो. सचिन भाऊ जन्म कसा होतो तुमचा माझा. आईच्या आणि वडिलाच्या अन्नाचा विकार म्हणजे तुमचा माझा जन्म. ऐकताना सगळे ध्यान देऊ. मेडिकल सायन्सचे विद्यार्थी आले तरी हेच सांगणार मी. आई आणि वडिलाच्या अन्नाचा विकार येतो. त्याच्यापासून निर्मिती कोणाची शरीराची. बर कुठे निर्मिती होती पवित्र ठिकाणी नाही. आईच्या उदरामध्ये पूर्ण घाण आहे महाराज. उत्पत्ती कुठे आहे आपली घाणीत आहे. चला पुढे आहे का तिथं उत्पत्ती होती. पुढं काय होते मला सांगायचं नाही. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. चला आता मरायच्या वेळेस घेऊन जात तुम्हाला. ज्या वेळेस माणसाचा मृत्यू जवळ येतो गरुड पुराणात वर्णन आलं त्यावेळेस ज्याचा मृत्यू जवळ त्याला तो काळ आपण मरणार आहे त्याला काही सेकंद अगोदर कळतं काही मिनिट अगोदर कळतं. किंबहुना त्याला तो काळ साक्षात दृष्टीपुढे दिसतो. कोणाला मरणाऱ्या माणसाला. हे तुम्हाला मला प्रत्येकाला हे घडणार आहे. आज जिवंतपणे तुम्हाला मरणाचे सगळे रस्ते सगळे यातना सांगणार आहे. ध्यान देऊ नाही का. तुम्ही म्हणले महाराज आम्हाला ऐकायचं नाही आम्हाला थोडी जायचं. तुम्हाला प्रत्येकाला जायचं ध्यानात ठेवा. इथं कोणीही सुद्धा जगण्यासाठी आलं नाही. तुम्ही शरीरात आलात ना तर ज्ञानोबराय म्हणतात शरीराच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. तुम्ही नाही म्हणले तरी मरणार आहे. हो म्हणले तरी आजा मेला पंजा मेला
जागा पाठी उठा उठा जागा पाठी भय आले मोठे उठा उठा जागा पाठी उठा उठा जागे पाठी उठा उठा जागे पाठी भयाले मोठे उठा उठा जागा प्रत्येकाला मारावं लागणार आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पंतू तो तसाच मांग राहिला. असं आहे का? जिथं आजा गेला, जिथं पंजा गेला तिथं आजा गेला, जिथं पंजान आजा गेला तिथं आपण जाणार. आपण जिथं जाणार तिथं नांतू जाणार आणि पंतू जाणार. ऐका, मरायच्या अगोदर त्या जीवाला तो काळ दिसत असतो. इथपर्यंत होतो आपण. ऐका ऐका ऐका. आणि काळ दिसतो. काळ दिसला ना की जर पुण्यवान व्यक्ती असेल, ध्यान देऊन ऐका, तर त्याला ते काळ सौम्य स्वरूपात दिसतो, अतिशय सुंदर स्वरूपात दिसतो. ऐका बरं का सगळे. हा, सौम्य स्वरूपात दिसतो. पण एखादा पापी असेल, दुराचारी असेल, तर त्याला काळ अकराळ विक्राळ रूपात दिसतो. मी म्हणत नाही भागवतात, त्या आजा मिळालं, काळ अकराळ विक्राळ रूपात दिसला आणि ते घाबरलं. आणि घाबरलं पोराला आवाज द्यायला लागलं, ए बाळा, ए बाळा, अरे इकडे इकडे इकडे, हे नारायणा, अरे धाव, हे नारायणा धाव. त्यानं त्याच्या पोराला आवाज दिला होता. देवाला वाटलं मलाच आवाज द्याला. का आवाज दिला होता? कारण काळ त्याला मरता मरता अकराळ विक्राळ स्वरूपाचा दिसला. पापी जर माणूस असेल तर त्याला तो काळ अकराळ विक्राळ स्वरूपात दिसतो. ऐका ना, बरेच म्हातारे, तुम्ही बरेच म्हातारे मारताना पाहिले, बरेच म्हातारा आणि म्हातारी मारता मारता दांगडू करत असतात. अरे बापू, अरे बापू, त्या पादे होय, अरे बापू, आज करतात ते. समजून घ्या, त्याला काय दिसा लागलं? हा, काळ दिसा लागला. पटलं ना तुम्हाला? आता मी म्हणलोय सगळंच पटणार आहे, फक्त थोडं थांबा. मी जे सांगणार आहे पटणारच तुम्हाला. तुम्हाला जर पटलं नाही तसं मी घरीच जाणार नाही. ऐका, मरणाऱ्या माणसाला जर का काळ अकराळ विक्राळ रूपात दिसला, ती दांगडू करतो, ओरडतो. काही काही तो इतका भयान विक्राळ स्वरूपात काळ दिसतो की मरता मरता काही काही माणसं मलमूत्र विसर्जित करतात. कळलं का तुम्हाला? हा, ते मुततात, संडास करतात, घाबरतात. ते घाबरल्यावर होतं सगळं. काही काही ते इतके घाबरतात, अरे बापू, तसेच मरतात. आणि तसेच मेले की मग 2-4 वयस्कर माणसं धोत्राचा गोळ धरून तिथे येतात गजानन. कुठं? मेलेल्या माणसाचं तिथं. त्याला बसविलं असतं. मग एक तमाव घेतात, चुना. ते म्हणले, शामराव बापू, डोळे उघडे आहेत राजा? म्हणले, हो. डोळ्यातून गेला प्राण, आहे का नाही? हा, डोळ्यातूनच गेला ना? नाही ना बिराजी वाटील, तोंड उघड आहे ना. तोंडातून गेला, तोंडातून. मग प्राण तोंडातून जातो का डोळ्यातून जातो का कानातून जातो का कुठून जातो? ऐकायचं का तुम्हाला? हा, ऐका मग. आज प्राण जातो कुठून? प्राण जिथून येतो तिथूनच जातो. तोंडातून जात नाही, नाकातून जात नाही. मग प्राण जिथून येतो तिथूनच जातो. मग तुम्ही म्हणसाल प्राण येतो कुठून? हे तुम्हाला सांगणं आहे का नाही? सांगू का हे बी आता? तुम्ही म्हणा फक्त सांगाच म्हणून. प्राण येतो कुठून या शरीरात? प्राण तिथून येतो. कुठून? ज्या वेळेस आईच्या उदरात 6 महिन्याचं लेकरू असतं त्यावेळेस तो प्राण येतो आईच्या उदरात. पण कुठून? कुठून येतो? वाजू द्या. कुठून येतो तो? तो अंश आहे. कोणाचा प्राण? देवाचा. ममय वांशो जीवलोके. तो देवाचा अंश आहे आणि तो अंश या शरीरात जातो. पण जातो कुठून? 9 द्वार माहिती आहेत तुम्हाला? 10 द्वार आहे पुन्हा या शरीराला. 9 द्वार आहेत सध्या. एक 10 द्वार आहे, ते 10व्या द्वारातून येतो. 10 द्वार कुठे? ध्यान देऊन पहा माझ्याकडे. आजचं कीर्तन पाहायचं बी आणि ऐकायचं बी. इथून 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 प्राण एंटर होतो. आणि मग लेकरू जन्माला आलं की दरवाजा थोडा ढिल्ला असतो. मग त्याची आई मम्मी तेल लावू 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 दरवाजा फिट्ट करते. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात भागवत भाऊ? टाळू भरणे म्हणतात. बरे काय म्हणतात त्याला?
मग प्राण जातो कुठून? इथं दाव दरुजा आहे, मग काळ येतो आणि काळ आल्यानंतर पहिलं काय करतो? पास फेकतो. कोणावर? जो मरणार त्याच्यावर. पास फेकला की पास कशासाठी असतो? फक्त दरोजा उघडण्यासाठी. पास म्हणजे चाबी येते. कशाची? या दरोजाची. हा दरोजा उघडतो. हा दरोजा 3च लोक उघडल्या. 3च लोकांकडून. कोणाकोणाकडून? एक काळ, दुसरा भगवंत आणि तिसरे संत किंवा योगी. 3 जणांच्या व्यतिरिक्त हा दरोजा कोणाला उघडल्या जात नाही. 14 वेळेस काढण्यात आला. 14 वेळेस एका माणसाला. किती वेळेस? 14 वेळेस काढण्यात आला. त्यानं आपली साध नीळ बसायचं आणि दरोजा योग साधनेच्या बळावर उघडायचा आणि आपला प्राण काढायचा आणि ब्रह्मांडात लपून ठेवायचा. 14 वेळेस काळाला उलकणी घातली. कोण? असं चांगदेवानं. कोण? चांगदेवानं. 14 वेळेस महाराज. याचा अर्थ योग्याला हा दरोजा उघडला जातो, संतांना हा दरोजा उघडल्या जातो. चला परत उदाहरण देतो मी तुम्हाला. तुम्ही नवनाथ ग्रंथ ऐकला असेल, वाचा नसेल तर. एकदा मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ बसले गप्पा करत आणि मच्छिंद्रनाथ म्हणले, मच्छी गोरख, मला संसारिक अनुभव नाही. तो अनुभव घेण्यासाठी आपल्या राज्याचा राजा मेला. मी हे शरीर सोडतो, तुम्ही शरीर जपून ठेवा. मी योग साधनेच्या बळावर प्राण काढतो, त्या राजाच्या शरीरात टाकतो आणि काही काळ संसारिक भोग घेतो. योगी आहेत मच्छिंद्रनाथ. म्हणले काय हरकत नाही गुरुदेव. योग साधनेच्या बळावर प्राण काढला, शरीर खाली पडलं. गोरक्षनाथानं सांभाळलं ते. प्राण गेला आणि त्या राजाच्या शरीरात इंटर झाला. राजा जिवंत झाला. 1 वर्ष झाले मच्छिंद्रनाथ त्या राजाच्या शरीरात. गोरक्षनाथ म्हणाले, गुरुजी 1 वर्षापासून गेले, अजून अपयश आहे ना. यायला गरज नाही आपली, पण आपण शिष्य, आपल्याला काय यायची गरज आहे? आपल्याला गरज आहे. म्हणून ते बाकीचे शिष्य होते, सांगितलं तुम्ही गुरुजीचं शरीर सांभाळा. मी गुरुजीला ध्यानावर आणून देतो, आठवण करून देतो तुम्ही कोण आहे. तुम्ही हे राजा नाही, तुम्ही मच्छिंद्रनाथ आहात. कारण बऱ्याच वेळेस माणसाला ध्यान राहत नसतं की आपण कोण आहे. कधी कधी काही काही लोकांना ध्यान करून द्यायला लागतंय. तू ये ध्यानावर ये. आणि दुसऱ्यानं ध्यानावर आणून दिलं की ध्यानावर आलं पाहिजे माणसं. बऱ्याच लोकांना ध्यानावर आणून सुद्धा बरेच लोक ध्यानावर येत नाही आणि मग ते अधोगतीच्या मार्गाने जातात. समाज ज्यावेळेस सांगतो ना, ऐक रे, ऐक बाबू असं कर. बाप सांगतो पोराला, बाबू असं कर, ऐकलं पाहिजे. वडीलधाऱ्याचं, मोठ्या माणसाचं जे लोक ऐकतात ना, त्यांचं कधीच अहित होत नाही, ध्यानात ठेवा. पण सांगून जर नाही ऐकलं गेलं तर समजून घ्यायचं अधोगती ठरलेली. बरं का सचिन? हा, सगळे म्हणतात ना, हा बाळा ऐकलं पाहिजे. हा ऐका, मी काय सांगायला लागलो. मग गोरक्षनाथ म्हणाले, आपले गुरुजीला आपल्याला ध्यानावर आणून दे नाही. आणि मग मच्छिंद्रनाथ वाटलं ते राजा आहेत, तसं ध्यानावर आणतील का? जाऊन गेले हो मच्छिंद्र असं हातून आणतील का? हा, मग हातात चिमटा घेतला. कोणा? गोरक्षनाथ संन्यासी ती. आणि ती पेटी घेतली. येतात ना गावात ती. गेले कुठं? गेले कुठं? राजाच्या दरबारात. आणि आवाज द्याला, चलो मच्छिंदर गोरकाया. खडकन चिमटा वाजवला. जसा चिमटा वाजवला तसे ध्यानावर आले. कोण? हा, चलो मच्छिंदर. कोण आया? गोरख आया. धडकन ध्यानावर आले आणि शरीर सोडलं. हे त्यावेळेचे शब्द आहे. अजूनही ते भगवे कपडे घालून गावात येतात. मागच्या महिन्यात आमच्या दारात एक आलं, पेटी वाजवत होतं आणि मोठ्यानं म्हणे, चलो मच्छिंदर गोरख आया. मी लगेच बाहेर आलो. मला येडपटा, मी मच्छिंदर नाही, तू गोरख नाही. हा त्यावेळेचा शब्द आहे. अजूनही तेच म्हणतात. ते कळलं पाहिजे. हा चला, याचा अर्थ एवढाच की हा दुर्जा योगी संत बोला बोला उघडतात. देव आणि काळ. काळानं पाश टाकल्याबरोबर महाराज प्राण पाशात बांधला गेला, काढून घेतला. प्राण काढल्याबरोबर शरीर खाली पडलं. आणि हातात काय आहे? पाशामध्ये काय बांधलं? प्राण आहे, प्राण. आणि मग पाशात बांधलेला प्राण तळमळ करायला लागला. सोडा सोडा मला, सोडा मला, सोडा. बघा माझी पत्नी रडा लागली, बघा माझे मुलं रडा लागली, बघा माझी बहीण रडा लागली, बघा माझे सगळे भाऊबंद रडा लागले. करत्याला ते दिसतं. का दिसतं? कारण प्राण म्हणजे काय काढलं बाहेर. पडलं कोण आणि गेलं कोण हे ऐका पहिल्यांदा. शरीर पडलं. प्राण म्हणजे काय? सूक्ष्म देह. कोणता देह?
सूक्ष्मदेह पडलं काय मग स्थूलदेह. स्थूलदेह पडला. स्थूलदेह कालही नाशवानाचे आजही नाशवान. मग चालवला कोण या देहानं. हा देह ड्रायव्हर आहे. हा ड्रायव्हर गाडीतून खाली उतरला गाडी माती. कळलं का काय बोललो मी. सूक्ष्मदेहासोबत काय काय गेलं मग ऐका बरं का सगळे. सूक्ष्मदेह म्हणजे काय अंतकरण एक आणि पंच ज्ञानेंद्रिय. काय काय आहे अंतकरण. अंतकरण म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार. ऐकायला जरी जड झालं तरी ध्यान देऊन ऐका तेव्हा पुढं कळलं तुम्हाला. अंतकरण आहे कोणासोबत सूक्ष्मदेहासोबत. आणि ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञान करून देतात ते. मग पडलं काय पडलं शरीर आणि कर्मेंद्रिय पडलेत. कान हे कर्मेंद्रिय नाक हे कर्मेंद्रिय डोळे हे कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय पडले पण या कर्मेंद्रियाला ज्ञान करून देणारे जे इंद्रिय ते कोणासोबत आहे. मग ज्ञान करून देणारे जर संघ असतील तर ते दिसत असेल का नाही. आपण सूक्ष्मदेहाला दिसतो ना आपण. ते बोलतं ते सोडा सोडा फक्त आपल्याला ऐकू याच्यामुळे येत नाही कारण ते ज्याच्या माध्यमातून बोलतं कर्मेंद्रिय ते खाली पडलेलं आहे. कान इथं पडले. कान वेगळे आणि ऐकणारा वेगळा. तोंड वेगळं बोलणारा वेगळा. डोळे वेगळे पाहणारा. मग शरीरातला गेला कोण डोळेत आहे कोण गेलं मग पाहणारा गेला. तोंड आहे पण गेलं कोण बोलणारा गेला. बोलणारा पाहणारा ऐकणारा हे ज्ञानेंद्रिय. बर आणि अंतकरण म्हणजे सगळ्या आठवणी पाप पुण्य सगळं सोबत आहे कोणाच्या सूक्ष्मदेहाच्या. आणि मग ते रडतं मला सोडा 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 विनंती करतं. विनंती केल्याबरोबर काळ त्याला सोडून देतो. तोपर्यंत घरचे लोक त्या माणसाला धरतात आणि भीतीजवळ बसवतात. त्या बसवणाऱ्याला आमच्याकडं आमच्या भागात त्याला खुटवणे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात. माणूस मेला की त्याला भीतीजवळ असे ते बसून देतात त्याला काय म्हणतात तुमच्याकडं. हा शब्द माहीत नसेल ध्यान करा. झोपू नका. आज जर झोपली तर आयुष्यात झोपसाल. हा हे कीर्तन नाही ऐकायला भेटणार तुम्हाला कुठं. खुटवणे म्हणतात. खुटवणे म्हणजे थांबवणे. आणि मग काळ त्याला सोडतो. सोडल्याबरोबर ते काय करतं जसं सुटतं तसं पुन्हा त्या शरीरात जाण्याचा प्रयत्न करतं. पण तोपर्यंत हा दरोजा बंद होतो आणि जीवाला हा दरोजा उघडल्या जात नाही. मग परत ते काळाकडे जातं. काळ महाराज बघा नाही एकदा बघा नाही एकदा. काळ म्हणतो हे सगळं तू पाय. आता किती दिवस 10 दिवस सगळं पाय. आणि मग आता तिथून पुढं सगळ्या जेवढ्या विधी आहेत ह्या कोणासाठी सांगू तुम्हाला मेलेल्या जीवासाठी. तुमच्या माझ्यासाठी नाही. ऐका मग पहिली विधी काळ म्हणतो बघ पळपळ करू नको माझं माझं म्हणू नको ये नसतो खुटवलं. त्याची पुढची विधी काय विधी पुढची विधी खुटवल्यानंतर पुढे विधी काय करता तुम्ही चला नाही फुकायच्या अगोदर एक विधी आहे. चला आंघोळ घाला. आंघोळ घालता का नाही. आंघोळ घालता घालता त्याला बाहेर आणल्यात. म्हणले काय झालं. अहो म्हणले त्यानं 70 लाखाचं घर बांधलं. अहो 4.25 लाखाचा तर त्याचा बाथरूम आहे. म्हणले ते 4.25 नाही 15 लाखाचा जरी असला तरी आंघोळ त्याची नालीवरच. कोणाची का तुमची कोणाची घातलीच मात. तुम्ही किती बांधा चांगलं तुमची आंघोळ ठरलेली आहे बाहेरच. काळ म्हणतो बघ काय माझे माझे म्हणा लागला. हे सगळं वैराग्य निर्माण करायला आणि त्यानं पुढं नेगावं म्हणून सगळा प्रकार. काळ म्हणतो बघ अरे तू काय केलं नाही या लोकांसाठी माझं माझं म्हणतो भल्या माणसा. अरे 4.25 लाखाचा तो बाथरूम बांधला भल्या माणसा. काय शावर आहे आणि तू नालीवर आणि काय माझे माझे म्हणतो. अरे चाल माझ्या संग. ते म्हणते नाही ना बायको रडतीन पाहणं. नाही ना पोरग रडते पाहणं. नाही ना गावातला सरपंच रडायला लागला पाहणं. विषयांचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कडू आहे पण ते गोड वाटायला लागलं जीवाला. विषयापासून जीव इतक्या लवकर सुटत नाही. तो विषयापासून सोडण्यासाठी 13 दिवस लागतात. ऐका थोडे कान मोकळे करून. पुढं काय मग आंघोळ घालणं सुरू होती. आणि मग 1.5-2 एकराचा तो मालक आहे मेलेला. 5 पोरं आहेत त्याला. एक पोरगी. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी मोठी लट 10 ग्रॅमची. आंघोळ घालणं चालली साखळी तशीच. म्हातारी वाट्यावर बसून रडायला लागली. आवाज यायला लागली बाळू रे शेवटच्या आंघोळे बाबाला पुन्हा आंघोळ नाही माय तू बी पाणी टाक. सोने बाई आता पुन्हा बाबा नाही बाई तू बी पाणी टाकवो बाई. हे रूप पुन्हा दिसणार नाही व माय आता टाका रे बापा. आणले गरम टाकू नका ते गरम पाण्यात आंघोळ नव्हते करत रे बापा. हे रडणं चाललं कुठं जोत्यावर.
आणि जोत्यावर रडता रडता म्हातारीने पाहिलं की म्हातारं तर मेलं पण 10 ग्रॅम साखळी घेऊन चाललं आहे का नाही. हां मग म्हातारं वाटलं म्हणता कसं जर म्हणतो भाऊ जा आणि साखळी काढत लोक म्हणतील म्हातारीला दुःख झालं नाही मग ते तशाच या चालू ते. आणि मग रडता रडता म्हातारी आवाज द्यायला लागली भागवत भाऊ आता कोण येईल तुमच्या सगळं पंढरपूरला कसे राम लक्ष्मणासारखे जात होते आणि भाऊ आता कोण पंक्तीत वाढत पहा ना भाऊ आता तुमचा मित्र कसा झोपला सांगा ना माझा राजा कसा दिसतो भागवत भाऊ पहा ना कसे राजाचे चरण आहे पहा ना भाऊ पहा ना असा असा किती सुंदर धोतर दिसतं माझ्या राजाचं पहा ना भागवत भाऊ पहा ना कंबरपट्टा कसा सुंदर दिसतो राजाचा भागवत भाऊ म्हातारी वरी चालली हे पहा जरा भागवत भाऊ पहा ना कशी राजाची छाती बागासारखी दिसती आणि भागवत भाऊ पहा ना बापा कशी सोन्याची साखळी चमचम चमकती माय. भागवत भाऊ म्हणते अरे ती साखळी काढा रे साखळी राहिली जाऊ देतात का थोडं तरी काही सोनं जाऊ देत नाही ध्यानात ठेवा माय हो किती सोनं घाला गळ्यात फुटका मनी सुद्धा जात नाही तुमचा संघ हे सोनं जात नाही संघ म्हणून कीर्तन संपायच्यात सगळी तर माझ्या समोर टाका मग जा ते स्नान नाही ना नेता येत नाही ते ऐका ना आणि पुढं स्नान झाल्याबरोबर महाराज काय केले बांधले त्याला आणि मग काळ म्हणतो बघ सोनं काढणारे तेच होते आणि बांधणारे पोरं जर चांगले असते प्रेमानं काढतात जर 2-4 पोरं असेल म्हातारी असेल आणि ते जर सगळे वेगळे असेल म्हातारी वेगळी असेल तर काही नालायक आहे ना म्हातारीचे कान तोडलेत मोठा यायच्या दचकन आहे का नाही प्रमाण देईल बिना प्रमाणाचं बोलणार यमाची हाती बांधोनी या देती यमाची हाती बांधुनिया देती कोण देती कोण देतात बांधून काळ म्हणाला बघ काय माझं करायला लागला रडा लागलास अरे तुला बांधून देणारे अंगावर तो सोनं काढणारे मी हे का घरचे साल अजूनही सुद्धा नुसतं बांधत नाहीत महाराज खरं आवडतात रे काय केलं तर कामच नसतं ऐकून आवडा नाही आवळा ढिल्लय ना बरं ढिल्ला असू द्या बांधते का घरी येणार आहे वापस पण भीती आपल्याला जर यदा कदाचित जर आलं वापस तर इतकी उबगलेलो असतो आपण काळ बोलायला लागला मी नाही बोलायला लागलोय इतकी उबगेली म्हणली काळ तुला बांधून देतात आणि बांधून दिल्यानंतर नेणारे किती जण आहेत 5 जण किती बर 5च जण काहून हा देह नेला 5चा उसना हा देह 5 तत्वापासून बनला किती तत्वापासून बनला देह जर 5 तत्वापासून बनला असेल तर समारोप करायला किती जण लागतील व्याख्या ध्यानात ठेवायची जिथून जसं येते तसंच न्यावं लागतं प्राण जिथून आला तिथूनच गेला मग प्राण बनला किती जणांचं शरीर आहे 5 तत्वाचं मग समारोप किती जण लागतील म्हणले 4 मध्ये घ्यान कोण जमत नाही किती लागतील 5 म्हणून 5 जण आहे प्रतीक कशाचे 5 तत्वाचे म्हणून 5 आणि सगळ्यात समोर काय आहे मडकं का बरं काही तर सांगा तुम्हाला माहित असेल तर फक्त लोकच फुकले कितके दिवस तुम्ही मडकच काहून समोर
ते ऐका आता. त्याचं कारण असं आहे, शरीर हे माती तत्वापासून बनलेलं आहे. म्हणून समोर काय आहे, घट आहे माती तत्वाचा. माती कहे कुंभार से कब तक रोंदे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदोंगी तोय. म्हणून माती एक कारण. आणि दुसरं कारण सांगू का, मडकच का, कारण जन्म झाल्याबरोबर मडक्याचं काम पडतं. सुरुवात मडक्यापासून, म्हणून शेवटही सुद्धा मडकं. नवीन पोर राहिलं, नवीन पोरीला कळणार नाही. जुन्या माया मंडळी म्हाताऱ्या बसलेल्या आहेत त्याला कळत. जन्म झाल्याबरोबर मडक्याचं काम पडतं. म्हणून सगळी घाण मडक्यात टाकून पुरावं लागतं ते, हे तुम्हाला माहित नसेल. म्हणून सुरुवात मडक्यापासून, तर शेवटही शेवटही मडकं. म्हणून शेवट काय आहे ते मडकं. चला, आणि मग स्मशानभूमीकडे निघाले की तो काळ प्राणही सुद्धा आपल्या संगत चालतो. कधी खांदेकऱ्याजवळ, कधी बोलणाऱ्याजवळ, कधी पाणी धरण्याजवळ, कधी वया संघ, कधी जवया संघ, फिरत फिरत कुठं जातं देव, स्मशानभूमीत. चला स्मशानभूमीत. आता स्मशानभूमीत गेल्यानंतर प्रेत उचललं, सरणावर ठेवलं. सरणावर ठेवल्यानंतर पाणी पाजायचा कार्यक्रम असतो आपल्याकडे. काय ह्याचा, सगळे म्हणतात शेवटचं पाणी पाजा. काळ म्हणतो अरे शेवटचं पाणी पाजणं चाललं, चाल रे आता तरी. पण ते पक्क गुतील असते आपल्या, जात नाही ते. म्हणले थांबान जरसं पाव द्या. काय येतं पाव द्यानं काय म्हणल्यामुळं पुढचा सगळा आता डेमो आहे. उदाहरण, काळ म्हणतो काय झालं सगळं पाय, आता तुपलं काय झालं हे सगळं पाय. हे तिथं उदाहरण आहे, आता दाखवले त्याला. काय झालं म्हणले, मग काय केले, आता आग लावून दिली. आधी आग लावली. आग लावणारे कोण असतात, आपलेच असतात. ते म्हणतात तू काय माझा माझा करायला लागला, त्यानंच फुकलो तुला, मी काय फुकलं, चाल माझ्या संग. ते म्हणले थांबान जर पाव द्या ना. आणि मग तिथं दाखवल्यात त्याला. काळ म्हणतो बघ काय झालं सगळं. काय झालं म्हणले, काय झालं म्हणले, ते पाय पुढं असं झालं सगळं. पुढं काय, मग मडकं खांद्यावर घेतले. आता असं तुमच्याकडे दगड आणले, आता फोडल्या जातं, पाणी गळणं, आणि मग एक प्रदक्षिणा मारली. असं सगळं बदलाल तर मला सांगा, मी पुन्हा बदलून सांगतो. असंच आहे हे. काय माहिती आहे तुम्हाला, हे डेमो आहे, उदाहरण पूर्व. काय उदाहरण, काळ म्हणतो बघ काय झालं. मडकं म्हणजे शरीर, मडकं म्हणजे शरीर, पाणी म्हणजे प्राण, आणि दगड जो आला त्याला काय म्हणतात तुमच्याकडे, दगडाला त्या वखऱ्या. एकच आहे आमचं, तुमच्याकडे तेच म्हणतात. वखऱ्या म्हणजे काळ, वखऱ्या म्हणजे काळ. अरे अतिशय सुंदर मडकं होतं म्हणले, पण काळ आला आणि काळानं या शरीररूपी मडक्याला छेद केला. शरीररूपी मडक्याला छेद केल्याबरोबर त्या काळानं काय केलं, त्यातलं पाणीरूपी प्राण काढण्याला लावला. पुन्हा काढा प्राण, पाणीरूपी काळानं, वखऱ्यानं. आणि पाणी प्राण गेला, प्राण चालला, तुझा प्राण चालला. या कोपऱ्यातून दिलं, या कोपऱ्यात पाय, या कोपऱ्यात पाय, या कोपऱ्यात पाय. एक प्रदक्षिणा मारली आधी. आणि या मडक्यातला जर प्राण गेला तर आता हे मडकं काय आमच्या कामाचं राहिलं. अहो ज्या मडक्यात प्राण नाही ते मडकं आता म्हशी सोडू शकते का. पुढं कठीण आहे राजा. मडकं मांग टाकल्यात का पुढं, असं मांग टाकल्यात. का मांग टाकल्यात, मरणारा सांगत असतो काय की हे मडकं म्हणजे हे शरीर, ऐका हे शरीर, यातलं काय गेला, पाणीरूपी प्राण गेला. आता पाणीरूपी जर मडक्यातला या प्राण गेला तर हे मडकं काय आमच्या कामाचं नाही. त्यामुळं सर्वांच्या साक्षीनं मी हे शरीररूपी मडकं जळू राहिलं, ते हे शरीररूपी मडकं मी सर्वांच्या साक्षीनं याला कुठं टाकतो, मांग टाकतो. यानं आता आमच्या मांग मांग येऊ नये, याला यावदो बाबा सांगतो. बोंबल बोंब बोंब बोंब, आमचा आणतो आज संबंध नाही. असं ना हे सगळं, ते हेच आहे सगळं. आमचा आणि तुझा काही संबंध नाही. तुझं काय झालं तोपर्यंत मागचं धोत्रावला हजरच असते, त्याची माती करायला, आहे का नाही. हा, कोणाच्याच कामी नाही आलं पाहिजे. बरं राहिलं मडकत अडचण काय का जाण, ठेवत नाही ते का फोडतात, ते कोणाच्याच कामी नाही आलं पाहिजे. कोणाच्याच कामी नाही आलं पाहिजे. त्याचे दोन कारण आहे, त्याची माती झाली एक, आणि दुसरं कारण ते काहीच कामी नाही आलं पाहिजे. काही म्हणजे एखादी शहाणी बाई म्हण, बाई बरं झालं बाई, बाबूची शिकाराला काहीच नव्हतं, लोक कुठं काय वापरतील.
त्याचा कुठंच वापर होणार नाही याची दक्षता घेतली आधी. कशाची? माती केली आधी. माती केली की दगड, प्राण, खडा, वखऱ्या लपून ठेवल्या जातो. सगळे घरी येतात, सगळे घरी येतात. ऐका बरं ध्यान देऊन, सगळे घरी येतात. जास्त वेळ करणार नाही मी, आता आलो जवळ आता. आणि सगळे घरी येत असताना तो प्राणही घरी येतो. घरी आला की सगळे घरात आले, तो बी घरात येतो. आणि घरात आला कधी सुनजवळ, कधी मुलीजवळ, कधी बहिणीजवळ, कधी हिणीजवळ, कधी माम भावाजवळ, कधी फुई भावाजवळ, नुसतं घरात फिरत राहतं. कोण? तो प्राण. लोक जेव्हा लागले ताटाजवळ बसेल, पाण्याजवळ बसेल, इकडे छिंडल तिकडे छिंडल, नुसतं गरबरीन. कोण? काय बरं चाल. हा एवढं सांगल्यावर भीती वाटेल ना. हा भीती वाटायचं काम नाही करा, त्याच्याकडे काय नाही, शरीर नाही. आणि ते ताब्यात आहे कोणाच्या? असं हे ध्यान ठेवा. काळ संघ आहे त्याच्या, अजून काळ नाही केला, सोडलं नाही काळाने त्याला. काळाच ताब्यात येते, काय नाही करत. घरची चिंता करू नका. आता कोणी व्यक्तीवारला झोपणार नाही लोक घरचे. बाई महाराजांनी सांगितलं, बाई कोणा जवळ बसतो गाय भरू नका, सुनो. आणि मग सावडण कधी असतं तुमच्याकडं? रक्षा विसर्जन तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, जास्त शिकीला झालं तर 5व्या दिवशी, आहे का नाही? सुट्टी रविवार आला मग. आणि मग रक्षा विसर्जनला पुन्हा तो प्राण पुन्हा या संघ निघतो, पाहुण्या रावण्या संघ. तिथं गेल्यावर पुन्हा विधी होती. कोर्टात केस कशा असतात तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांना. कोर्टात केस जोपर्यंत बोर्डावर येत नाही तोपर्यंत निकाल नाही. आत सावडण्याची केस म्हणजे बोर्डावर येणे. सगळे पाहुणे रावणे, युवाई जवाई, महाराज, राजकारणी सगळे गोळा होतात. आणि सगळे गोळा झाले की लगे पोरगं येतं गोमूत्र टाकते. कशावर? राखव. आणि राखावर टाकलं. तुमच्याकडे रक्षा विसर्जन कसे करतात? आशी खा, आशी खालून वर. तुम्ही खालीच होते, आता कुठं जा? त्याला सांगणं आहे, ते पुरावा आहे तो तुमचा सगळ्याचा. बाबा कसं होईल तुम्ही गेल्यावर? कोण गेल दिवाळीला कपडे? बाबा निघा. गावकडे काळ म्हणतो, अरे बघ तुझी पोरगी रडा लागली, भल्या माणसानं तीच म्हणली निघा. पोर म्हणतो, बाबा आता कसं करू? निघा. युवाई म्हणतो, युवाई बुवा आता कोण चहा पाजल? निघा. महाराज म्हणतो, आता तुम्ही सगळ्यात आमच्या आवडीचे होते, कसं केलं हे तुम्ही पाटील? हा पुरावा आहे. त्याला सगळे जा म्हणतात, सगळे जा म्हणतात. कोणी म्हणते का या? उगा एखाद्याची आटे ढिल्ले असेल तेच तसं करेल, ये चाल माझ्यासोबत, पण करत नाही तसं. हे पुरावे सगळे. आणि मग काळ म्हणतो, बघ अरे एक तरी तुला माझ या मुरायला का? सगळे जा मुरायले, चाल माझ्या संग. तिथं त्याला थोडं स्मशान वैराग्य होतं. कोणाला? मग तुम्ही म्हणसाल तिथंच थांबते का? नाही, तरी घरी येतं. पण घरी येतं, पण आता कोणाला बोलत नाही, कोणाजवळ जाऊन बसत नाही. दरुजाच्या पाठीमागं आबत गपचूप बसतो. कोण? जीव 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 तो मेलेला. आता बोलत नाही कोणाला. किती दिवस बसतो? दशक्रिया विधीपर्यंत. 10 दिवस त्याच दरुजाजवळ बसतो, उठत नाही, बोलत नाही कोणाला. आता त्याला कळतंय काय नाही केले यासाठी मी. जर बाई असेल एखादी लेडीज, त्यांनी बाई काय नाही केलं, जीवाचं राहण केलं माझ्यासाठी. स्वयंपाक करावं, या शंभड्यावर घालावं, असं का पोटाला भाकर नसेल खाल्ली बाई, इतकं खाऊ वाटलं. काय गरज नाही बाई, मस्त बेसन भाकरी कच्चून खा लागले. काय करणार बाई, काय करणार? मस्त हसू 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 खा लागले बाई, काय करणार? नुसतं विलाप करत आहे. कुठं? तिथं. हा वैराग्य होत त्याला. मग बोलत नाही कोणालाच ते. तिथं बसतं किती दिवस? दशक्रिया विधीपर्यंत काहीच नाही बोलत आता. आणि दशक्रिया विधी आली. दशक्रिया विधी भावकीची का गावकीची? बोलत चला. भावकीची. सगळे भाऊबंद बाहेर येतात. आणि भाऊबंद बाहेर आले की ते सुद्धा दरवाजाच्या बाहेर उठून भाऊबंदा संग निघतं. कुठं? नदीवर, विहिरीवर, पाण्याची थाल तिथं. आणि मग तिथं आला की हा कार्यक्रम फक्त भावकीचा. कुणाचा? भावकीचा. मग भावकी संग येते. आणि भावकी आली की मग तिथं गाय, वासरू, पिंड बनवले जातात. किती सांगा सांगा आता? 4, 5, 8, 9, 15 किती? परत सांगा एकदा.
हां आता चुकूच नका. आणि चुकले तरी मी समजून सांगतो. फक्त 10 किती 11 नाही 12 नाही 13 नाही दिवस किती झाले 10 दिवसापासून तो जीव घरात आहे. 10 दिवसाची पिंड व्हावं लागतात. 13 नाही. हा शास्त्रात याचं वर्णन आलेलं दशक्रिया विधी येते. क्रिया किती 10 आणि मग 11 आणि 12 कसे होतील पिंड किती व्हावं लागतील मग 10. आज स्पेशल कीर्तन त्याचं जे ध्यान देऊन आहे का किती पिंड 10 आणि ते व्हावंच लागतात. आणि मग ते 10 पिंड तयार करायचे. भात शिजवायच्या तांब्यात त्याचे 3 भाग करायचे. एक देवालं एक काळालं आणि तिसरा चित्रगुप्ताला. चित्रगुप्ताला एक द्यावा लागतो. 3 भाग असतात. भात त्या तांब्यात शिजवत नाही तुम्ही गौरीवर ठेवून त्याचे किती भाग करता तुम्ही का पाहिलंच नाही तुम्ही कोणच मला तू 100 वाढला तुम्ही म्हणते तुम्ही जाताच कुठं तिथं ती बा म्हणती तर करतं तुम्ही आपल्या अलीकडं वडा झाडाकडे गप्पा मारता कसं का पडेल यावेळेस आपल्या सोयाबीन भाव राहील ना. हां आणि ते मग आपल्या त्या पोरीचं सुरी जमतं पाहा मग तो आमचं पोरकं चांगलं आहे तुमचं घ्यान उरकून. अरे तू बसला कुठं ऐका रे भल्या माणसा हो. आज विधी ऐका विधी ऐका. या विधी नाही ऐकायला भेटणार तुम्हाला. किती पिंड किती करावं लागतात भाग 3 काळ देव आणि तिसरं चित्रगुप्त. चित्रगुप्ताला काहून कारण त्यानं सगळे चित्र काढलेले आहे तुमचे तुम्ही काय काय केलेले. तिथं म्हणायचं काम नाही मी नाही केलं मी नाही केलं हा फोटो बाय ऐका नाही. एखादी बाई नाही ना मी काहीच नाही केलं काहीच नाही. अहो चूप स्वतःचं वावर असताना दुसऱ्याच्या वावरातल्या शेंगा चोरल्यात वा. अर्ध्या भाज्या तर सोलेत वा दुसऱ्याच्या वावरातले गेले तर बाय फोटो खिचले तू फोटो. चित्रगुप्त फोटोच काढतो ध्यानात ठेवा. खोटं बोलतायत तुमची मेमरीच असते त्याच्याकडे सगळी म्हणून त्यानं जास्त मेमरी बाहेर काढू नये आपली. नाही घ्या थोडं. आमच्या पितराला त्रास देऊ नका म्हणून त्यासाठी तिथे. आणि ह्या सगळ्या विधी असतात. हातात घांगट्या घालावं लागतात जानवं घालावं लागतं सगळ्या विधी. गायकासाठी वासरुकासाठी आता इथून पुढं त्याला प्रवास आहे 99,000 योजन किलोमीटरचा प्रवास आहे. किती 16 गावं लागतात. वैतरे नावाची नदी लागती ती रक्ताची नदी आहे. हा खडकाचा रस्ता आहे काट्याचा रस्ता आहे म्हणून त्याला बूट दिल्या जातात. त्याला जहाज दिल्या जाते त्याला छत्री दिल्या जाते सोबत त्याला शिडी दिल्या जाते. बारीक करून द्या बारीक तुमच्याकडे करतात का नाही मला माहीत नाही नाही ना. हा बऱ्याच ठिकाणी करून द्या ते कारण प्रवास आहे ना त्याचा 99,000 किलोमीटरचा प्रवास असतो. किती 16 गावं लागतात. वैतरे नावाची नदी लागती. गाय वासुऱ्यासाठी का दुधाची गाय रस्त्यानं जर लागली भूक तर दूध प्या बाबा. त्याला तांब्या दिल्या तो संग त्याला परात दिल्या ती खायला रस्त्यानं. तुम्ही देता ना बामणाला का ती बी देत नाही. बामणाला म्हणजे त्याला देणं येते कळलं का तुम्हाला. हे त्याला द्यायला लागतं सगळं. ऐकून घ्या आता चला. कोणती विधी आहे दशक्रिया. आणि मग तो दगड आणले जातो. दगड म्हणजे काळ. आणि मग सगळी भावकी त्या दगडाची पूजा करते का नाही. याला महत्व आहे या अंगठ्याला याच्यावरून पाणी सोडावं लागतं त्याला. पितराचा अंगठा आहे कशाचा पाणी तुम्हाला सांगितलं कोण कसं टाकायचं असं सांगितलं ना का तुमच्याकडे ते बी नाही. पुंडली हरी विठ्ठल चला जाऊ दे ऐका. आणि मग सगळ्यांना काळापुढं हात जोडायचे. शेवटचा निरोप आता दगडाजवळ यायचं दगड खांद्यावर घ्यायचा आणि ब्राह्मण मंत्र म्हणतो की याला कुठला त्रास देऊ नका याला कुठलाच बेजार करू नका. याच्या काय इच्छा असतील अपेक्षा असतील आम्हाला सांगा. त्या मुलाकडून बोलून घेतल्या तर बहिणीला सांभाळशील का बहिणी दिवाळी करशील का सोड काय सोडतो सोड जाता बापासाठी काय सोडतो दारू सोडतो का काय सोडतो तंबाखू सोडतो का काय सोडतो पटकन सोडा 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 हे सगळं ठरवलं जातं. काळ अजून तो ताब्यात आहे ना काळाच्या ताब्यात गेला का तो. भावकी त्या दगडाच्या म्हणजे काळाच्या ताब्यात जीवाला देते दशक्रिया विधीलं. कारण जीव कोणाचा शरीर कोणाचं आहे ते भावकीच आहे. नावावर तर शयंती सध्या अजून काळाचा आहेच तो पण सध्या नावावर कोणाचे आहे. मग भावबंद काळाच्या ताब्यात द्या म्हणून भावबंदाची गरज आहे. भावकी एवढी काही चांगली नसती पण कुठं कुठं लागतीच ती. भावबंद कोणाला म्हणतात जे जिवंतपणे जगू देत नाही आणि मेल्यावर कोणाला हात लावू देत नाही.
जिवंतपणे जगू देत नाहीत महाराज. ते कशा ते भांडणं काढतात, काहीच कोण काढतील माणसाला. असंच काऊन केलं तर तुमच्या नालीचं पाणी आमच्या नालीतच काऊन आणलं, त्याच्यावर भांडणं. एक ध्यानात ठेवा, रिकामी भांडणं करू नये. नालीचे भांडणं करू नये. हे सगळे भोगावं लागतात. दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची प्रॉपर्टी, दुसऱ्याचं ऋण करून जर का तुम्ही मेले तर हे तुम्हाला नरकाला घेऊन जात असतात. ध्यानात ठेवा. आपण जिवंत तोपर्यंत सगळं क्लिअर करा. नालीचे भांडणं असतील तर जिवंतपणे त्याला तो म्हणला ईद बरे बाबा 4 बोटं घेऊन चाल होयवर मोकळा. दुऱ्याचं भांडणं असेल हे सरको पलीकडं 2 खून काय मूठ भर यानं काय होणार आहे, त्याला घरभर मोकळं. पण जर घराचं भांडण असं हे 4 बोटं असतील ना, दावद्यान 4 बोटांना काय व्हायला लागलं. पण ऋण जर व्यक्त ठेवून जर तुम्ही मेले तर तुम्हाला नरकात सुद्धा जागा भेटत नाही. हे कायम ध्यानात ठेवा. चला पुढं ऐका आता. मग पूर्ण जीव भावकी ताब्यात देऊन टाकते आणि मग तिथून पुढं जीव काळाच्या ताब्यात गेला की जीव आता घरात येत. मग तुम्ही म्हणसाल झाला का प्रवास? नाही ना, अजून टाईम आहे ना आपल्या घड्याळीला. सांगतो मग अजून पुढं. त्याच्या पुढं मग जीव गावात येतो. तिथून गावात येशीवर मध्यभागी कुठं थांबतो, घरी नाही येतात. काळाच्या ताब्यात किती दिवस? पुन्हा 13 दिवस. मग 13वीला तुम्ही काय करता? नैवेद्य दाखवता, बरोबर आहे ना. आणि नैवेद्य दाखवला 13वीला की मग तिथून पुढे तो 99,000 योजन किलोमीटरचा प्रवास होतो. जीवाला कुठं जायचं? त्याच्या अंशामध्ये. तो कोणाचा अंश आहे? बोला. देवाचा. देवाचं स्वरूप काय आहे? काय स्वरूप आहे देवाचं? प्रकाश. देवाचं स्वरूप काय? प्रकाश. मग प्रकाश कशाचा आहे? सूर्याचा. सूर्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? बोला बोला बोला. रवी. काय म्हणतात? मग रवी तो जीव कुठे जाणार आहे आता? 13वी पासून सुरुवात झाला. त्याचा प्रवास कुणीकडे सुरू झाला? रवीच्या दिशेनं, बरोबर ना. कुठे गेला तो जीव? 13वीला मग त्याचा प्रवास सुरू होतो. कुठं? रवीकडं. मग माणसं म्हणतात का ते कुठे आहेत? म्हणले ते कोण? रामभाऊ बाबा ते कुठे? म्हणले ते का? म्हणले ते रवी. झोपले का तुम्ही? जाऊ का घरी मी? ते कुठे आहेत? अहो म्हणले ते रवी. म्हणलं काय काय काय? अहो म्हणले ते रवी. ते रवी. म्हणून त्या दिवशी, त्या दिवसाला काय म्हणतात? ते आता भगवंताच्या अंशाकडे निघाले. 13वीच्या दिवशी आता ते सोडलं गाव त्यांनी आणि आता ते कुठे निघाले? त्यांचा प्रवास सुरू झाला. कधी? ते रवी 13वीच्या दिवशी. आणि मग किती दिवस प्रवास आहे? 1 वर्षभर. 1 वर्षभर एवढा किलोमीटरचा प्रवास आहे. आणि मग 1 वर्ष प्रवासात दर महिन्याला तैसा काय करावं लागतो आपल्याला? का पित्तर करावं लागतो? कारण ते अजून आपले आहेत. पोचले का ते? एकदा ते स्वरूपात गेले की त्यांचा ना आपला संबंध नाही. मग दर महिन्याला तैसा काय करायचा? पित्तर. आणि बराबर 1 वर्षाच्या अगोदर काय करायचा? वर्ष श्राद्ध करायचं. वर्ष झाल्यावर, वर्षाच्या अगोदर 11.5 महिन्यात करा, 11.25 महिन्यात करा, पावणे म्हणजे वर्षाच्या आत करा 5 दिवस तरी. का? कारण ते त्याच्या अंशापर्यंत गेले नाही. अजूनही ते रामभाऊ बाबा आहेत म्हणून त्यांचा सोहळा आपल्याला करावा लागल. आणि आज एकदा नैवेद्य दाखवला त्याने पाहाला डोळे भरून आणि एकदा अंशात गेले की मग ते आता अवचार राहिले नाही. म्हणले मग ते काय झाले? म्हणले ते देव होते, ते देवात गेले आणि देव झाले. आता रामभाऊ बाबा अवचार राहिले. सोपं सांगू का पुन्हा उदाहरण? आता ऐका एकदा. एका राजानं मोठं घर बांधलं. मोठं घर बांधलं आणि मोठं घर बांधल्यानंतर इतकं सुंदर घर बांधलं पण कोणीच घराकडे पाहे ना. ते म्हणले एवढा खर्च केला कडा कोणीच पाहे ना. एक मित्र म्हणलं एक काम करा, एखादा प्राणी बनवा म्हणले घरासमोर, म्हणजे लोक जाता येता पाहते. म्हणले कोणता बनवा? एक जण म्हणले हत्ती बनवा. म्हणले कशाचा बनवायचा? म्हणले सुंदर दिसला पाहिजे. एक जण म्हणले मिठाचा बनवा. मिठाचा हत्ती चांगला दिसतो, पांढरा शुभ्र दिसतो. आणि मग एवढा असा मस्त पांढरा शुभ्र हत्ती बनवला. कशाचा? मिठाचा. आणि कुठं ठेवला? दारासमोर. मग काय जाता येता लोक हत्तीकडे पाहायचे. अरे बापरे, अरे बापरे. आनंद झाला की आपल्या घराकडे लोक पाहायला लागले. आपल्याकडे लोकांना पाहा म्हणून लोक काही करतात. आणि मग ते हत्तीकडे पाहू लागले. 15 दिवस, 1 महिना, 2 महिना हत्ती सुंदर दिसायचा. पण 2-4 महिन्यानं सगळी धूळ, सगळी घाण, फुफुटा कशावर साचला? हत्तीवर. आणि पांढरा शुभ्र हत्ती कसा दिसू लागला? काळा ढग. कोणीच पाहिना. श्रीमंत म्हणत होता, म्हणले नौकराला सांगितलं, म्हणले अरे
कोणीच आपल्या घराकडे पाय ना म्हणले ते काळं झाल्यामुळं. अरे ते स्वच्छ करा म्हणले, मी तोपर्यंत तरी सोडून जाऊन येतो. आता शेवटी ते महिंदार म्हणजे महिंदार घुटण्यात सगळे ते म्हणले का रे कसं करतो आला. ते म्हणले लेच मळलं ना म्हणले एवढा मळला म्हणल्यावर म्हणले पावडरीत भिजू घातल्याशिवाय मिळ नाही म्हणले. मग अरे आण म्हणले 3-4 निरमाच्या थैल्या. म्हणले कुठे भिजू घालतो म्हणले हत्ती मोठा आहे शेततळ्यात भिजू घालू. आणि मग तर ती पावडर टाकली 10-12 थैल्या आणि उचलला हत्ती शेततळ्यात भिजू घातला. म्हणले 3-4 घंटे भिजू दे कारण किती डाग पक्का असू दे भिजू घातले की डाग. मग हत्ती कचा मळा निघणार नाही का. घातलं भिजू आणि बराबर हत्ती भिजू घातला आणि 2-4 घंट्यानं मालक घरी आला. अरे म्हणले का रे हत्ती कुठे हत्ती नाही म्हणले. मालक चिंता करू नका म्हणले, स्वच्छ आणि निर्मळ आणि शुभ्र दिसत म्हणे. कसं काय आम्ही काय अशीच वाटलो म्हणजे तुम्हाला म्हणले कार सांगा तर खरी काय तर. म्हणले भिजू घातला. अरे म्हणले कुठं म्हणले शेततळ्यात. अरे म्हणले बापरे म्हणले येडपट आहो. अरे पळा म्हणले पटकन. गेले महाराज. तोपर्यंत हत्ती बाहेर निघून जंगलात गेला होता. नाही काय झालं हत्तीच. बरं पाणी काय झालं त्याचं. पाणी काय झालं मिठाचं आहे. मीठ कशापासून बनतं. मिठाचा हत्ती होता पाण्यात गेला. बरं हत्ती कशाचा मिठाचा म्हणजे कशाचा पाण्याचाच. कशाचा मग पाण्याचा हत्ती पाण्यात गेला पाणीमय झाला. हत्ती म्हणून शिल्लक राहिला का. हत्ती आहे का तो पाणी झाला. तसा जीव नाही राहिला. आता जीव कशाचा आहे त्यात परमात्म तत्वाचा आहे. मग त्या तत्वातून जर जीव आला असेल तर आता तो त्याच तत्वात गेला. आता जीव म्हणून शिल्लक राहिला का. हत्ती पाण्यात हत्ती म्हणून शिल्लक आहे का आता. तसा जीव रामभाऊ बाबा अवचार आता परमात्म तत्वात गेले, ईश्वर तत्वात गेले. आज म्हणजे उद्या ईश्वर तत्वात गेले. आता ते रामभाऊ अवचार राहिले का बोला. आता कोण झाले पाणी झाले म्हणजे काय झाले देव झाले. आता कोण झाले ते देव झाले. तसे आता एकदा ते पाणी रूप झाले म्हणजे ईश्वर रूप झाले की नंतर कुठलाच विधी करायचं काही काम नाही. त्यांच्यासाठी आता कुठलाच विधी करायचं काम नाही असं शास्त्र सांगतं. मी नाही कुठलाच विधी करायचं काम नाही. मग तुम्ही म्हणसाल पित्र करायचे का नाही. ते तुमच्यासाठी तुम्हाला सगळ्या विधी करावं लागेल. ज्या विधी करायच्या आता ह्या सगळ्या विधी कोणासाठी आपल्यासाठी त्यांच्यासाठी नाही. आता ते पाणीमय अंशमय झाले देव झाले ते. आता वेगळं काही करायचं काम नाही. आणि आजचा तो हा दिवस आहे की आज बाबा काय झाले स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्वस्वरूपात गेले. आता ते शिल्लक राहिले नाही. म्हणून आजचं जे दिवस आहे याचं नाव विवर्ष श्राद्ध असं हे आजचं कीर्तन आहे. आणि आज बाबा ईश्वर झाले. आज ते सदेह आपलं ते आज ईश्वर साक्षात ईश्वराचं स्वरूप त्यांना प्राप्त झालं. त्या दिवसाला वर्ष श्राद्ध असं म्हणतात. आणि आज बाबाचं वर्ष श्राद्ध आहे. आणि वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं घरातल्या मंडळींनी घेतलेला अतिशय गोड निर्णय. असे जे मुलं आहेत आपल्या वडिलाचा सोहळा व्हावा असं वाटतं. महाराज म्हणतात तयाचा हरिक वाटे देवा. अरे देवालाही अशा लेकरांचा हरिक वाटत असेल म्हणून अतिशय गोड कार्यक्रम आपल्या वडिलाचा ठेवला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. अतिशय गोड गायक, अतिशय गोड मृदंगवादक, गोड मृदंग वाजवतात गजानन महाराज. आणि गजानन महाराजांच्या संस्थेतले सगळे मुलं आहेत. गोड मुलं आहेत महाराज. खऱ्या अर्थानं परमार्थ टिकला पाहिजेत, परमार्थ वाढला पाहिजे. मला आनंद वाटतो की आज गेल्या 20-21 वर्षापासून आपला या विठ्ठल रुक्मिणीचा हा परंपरेचा कार्यक्रम तुम्ही टिकून ठेवला गावकऱ्यांनी. मला आनंद वाटतो. जवळजवळ सगळ्या परंपरा ह्या 5 सप्ताह वर्षातला एकदा कोणी करेल. पण दर हप्त्याला आपलं दर 15 दिवसाला दर 15 दिवसाला एखादं साजरी करणं इथं हा नियम गेल्या 21 वर्षापासून तुम्ही गावकऱ्यांनी टिकून ठेवला. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. 21 वर्ष झाले. आता दुसऱ्या तपाकडे वाटचाल आहे तुमची. दुसरं तप ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस इथं परमार्थिक सोहळा करा मोठा. कारण हा तुमचा शेवटचा सोहळा असू शकतो तुमचा माझा. पुढचं तप कधी येतं आपण पाहिलं का आता. मग ही तपश्चर्या पूर्ण व्हायला लागली. मोठा सोहळा करा अशी आग्रहाची विनंती करतो. पुनश्च मी म्हणणार नाही बाबाला चिरशांती लाभो कारण ते शांतच आहे. ज्यांच्या जीवनात परमार्थ आहे त्यांना शांती प्राप्त व्हावं असं माझं म्हणणं नाही. पण तरीसुद्धा शब्दाचा काही प्रभाव असतो. या न्यायानं बाबाला भगवान पांडुरंगाच्या चरणी चिरशांती लाभो एवढी भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या सर्वांच्या वतीनं मी समर्पित करतो. दोन्ही मुलांना धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम ठेवला. तसंच ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं मी आलो
ते आदरणीय सचिन भाऊ यांचे सारखे फोन मला होते की बाबा तुम्हाला यावं लागतं. खरं तर माझं आज येणं शक्य नव्हतं, पण त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी मला इथपर्यंत आणलं आणि आलो. मी आल्यानंतर आनंद वाटला. सगळी प्रेमाची मंडळी, तुम्ही सगळी ओळखीची मंडळी. आज बीज आहे, योगायोग आहे. आज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायचं बीज आहे. 1 नंबर 2 दुसरा योग असा आहे, साक्षात पांडुरंग समोर आहे. नंबर 3 अहो तुकाराम महाराजाचं बीज आहे, पांडुरंग समोर आहे आणि साक्षात गंगा माता साक्षीला आहे. त्रिवेणी संगमावर हा सोहळा चालू आहे बरं का. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय भागवत भाऊ या 2-4 जण म्हणणं झालं की सचिनला तुम्ही माळ घाला महाराजाच. आणि ही माळही सुद्धा कीर्तन हुस्तर या ठिकाणी होती. तुकोबरायचं बीज आहे, आज पांडुरंगाच्या साक्षी आहे आणि सगळे वैष्णवने हे कीर्तनकार आहे सगळे. एवढं सर्वांच्या साक्षीने माळ सचिन दादा तुझ्या गळ्यात जाणार आहे. ऐक बसू द्या त्याला 2 मिनटं बसू द्या. तुला इच्छा असेल तरच घाल माय, पण ऐक तुझ्या जीवनाचं कल्याण व्हावं ही हेतू सर्वांचा आहे. जो आला त्या सगळ्याचं म्हणणं होतं सचिन हा अतिशय गोड पोरगा आहे, त्याला माळकरी करा महाराज. ऐक बाळा, अरे व्यसन करू नको. अरे या व्यसनानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. शारीरिक हानी, सामाजिक हानी, कौटुंबिक हानी अनेकांच्या झाल्यानं. ऐका ना, अरे व्यसन करणारा कितीही चांगला असला ना, समाज त्याच्यावर विश्वास ठेवत नसतो. त्यांना ठेवा. व्यसन करणाऱ्याला कुठलीच समाजात किंमत नसते. समाजात त्याला इज्जत नसते. त्यांना ठेवा. कितीही चांगले असा तुम्ही, समाज तुम्हाला किंमत देत नाही. आपल्यामुळं आपली आई, आपले वडील, आपली भावकी, आपली गावकी आपला हाशा करत असेल, आपला हाशा होत असेल ना, अशा वेळेस करू नका व्यसन. व्यसनानं आत्तापर्यंत कोणाचंच कल्याण झालं नाही, आपलं काय कल्याण होणार आहे. म्हणून माझी विनंती आहे सचिन, तुला अजिबात व्यसन करू नको. तू चांगला मुलगा आहेस. अरे तुझ्यामुळं जर मी इथपर्यंत आलो याचा अर्थ तू काहीतरी पुण्यवान आहे म्हणूनच आलो का नाही. हे सगळे वारकरी आले कशासाठी आले? त्या टाळ्या तुझ्यासाठी वाजायला लागल्या. आणि ह्या टाळ्याचा जर का चांगला हेतू घेतला नाही तर हा पांडुरंग सुद्धा तुला माफ करणार नाही. जगाचा मालक आहे, हा जगाच्या मालकाच्या साक्षीनं तुला माळ द्यायला लागलो बाळा मी. तू जर काढली ना तर याचं पाप मला आणि सांगणाऱ्याला लागणार आहे. तुम्ही सुटणार नाही, तुम्ही दोघं दे. हे पाप तुम्हाला बी लागणार आहे, सगळ्याला ध्यानात ठेवा. त्यामुळे माळ घाल. ही अतिशय गोड माळ आहे. अरे भगवान पांडुरंगाच्या साक्षी आहे, पवित्र माळ आपण त्याला घालणार आहे. तू हो म्हणला तरी घालणार आहे, नाही म्हणलं तरी घालणार आहे. आणि तो तयार आहे ना. चल राय उभा मग आता. वासुदेवाय. चला, कीर्तनाच्या व्यासपीठावर खाली आल्यानंतर मी अनिल चेके होईल, सध्या महाराज आहे. व्यासपीठावर माळी, त्यामुळं व्यवस्थित. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. पांडुरंगाचं दर्शन घेऊन ये म्हणून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित. सेवेला